नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या छानशा व्लॉगमध्ये. आज होती गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेची सुरुवात सकाळी मस्त अशी अंघोळ वगैरे करून घेतली. नंतर देवपूजा करायची होती मला पहिल्यांदा, मग उपासना करून घेतली आणि नंतर मस्त असं रेडी होऊन देवपूजा वगैरे करावी म्हणलं. थोडंसं साधं सिंपल आपण रेडी व्हावं म्हणलं, कारण की कसं आपण आपला बड्डे असला की आपण छान असं रेडी होतो, सगळ्या गोष्टी छान छान करतो. तसंच आपल्या गुरुचा पण वाढदिवस आहे म्हणल्यानंतर छान असं रेडी होऊन सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. आणि खरं मध्येच एकदा आपण दररोज तर तयार होत नाही, पण कधी तर तयार होऊन असं छान वाटतं सगळ्या गोष्टी करायला. मग सणावाराला तर अशा गोष्टी आपण करू शकतो ना आवर्जून. तर ह्या वंशच्या पप्पांनी बांगड्या दिलेल्या होत्या ना, त्या मला व्यवस्थित आल्या होत्या. आणि त्यातली एक बांगडी वंशना हरपवली होती, कुठेतरी सापडना गेली ती, म्हणून मी पुन्हा नंतर ना एक एकच घालून घेतल्या. तर माझा आता आजचा साधा सिंपल लुक कसा झालाय ते तुम्ही पण सांगा. आणि साधी सोधीच हेअरस्टाईल पण केली होती, जास्त काही तामझाम केलं नव्हतं मी. तसं आपला पहिला गुरु तर आपली आईच असते, जिनं आपल्याला का नाही दुनियेत आल्यापासून प्रत्येक गोष्ट पहिल्या दिवसापासून दुनियेत आल्यापासून काही ना काही शिकवलेलं असतं. आणि ती गोष्ट जास्त करून ना आई झाल्यावरच समजते आपल्याला. त्यामुळं का नाही पहिल्यांदा तर आपल्या आईला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नक्की म्हणा आणि तिच्या पाया वगैरे तरी पडाच. आहे माझी आई तर ड्युटीला गेल्यामुळे संध्याकाळीच येणार होती, म्हणून मी संध्याकाळी जाणार होते, कारण की सकाळी तिला वेळ नसतो. आणि त्याच्यामुळे मी संध्याकाळी गेले होते, पण प्रत्येक गोष्ट ब्लॉगमध्ये नाही ना दाखवू शकत. कधी शूट करायला टाईम असतो नसतो असं पण होतं. इथं मी पहिल्यांदा तर देवपूजा करून घ्यायला लागले होते. म्हणलं फटाफट देवपूजा करून घ्यावी, कारण की वंश पप्पाला आधी ट्रिप आलेली होती. नंतर त्यांची ट्रिप कॅन्सल झाली. ती कसं काय ते तुम्हाला पुढे सांगते. पण पहिल्यांदा का नाही देवपूजा वगैरे करून घेतली. आणि खरं मला साडी एवढी टोचत होती ना, काय झालं तर काय माहिती, टोचायच लागली होती साडी. मग मला का नाही लवकर देवपूजा करून रांगोळी काढून का नाही ही साडी काढून टाकायची होती पहिल्यांदा, तर मग स्वयंपाक करू शकले असते. नाहीतर सारखं माझं टोचण्याकडेच लक्ष गेलं असतं. आणि इथं मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतली. वंशपप्पांनी कालच फुलं आणले होते, गुरुपौर्णिमा आहे म्हणून आज ते मस्त वाहून घेतले देवाला. आणि इथं बाहेर छोटीशीच रांगोळी काढणार होते, कारण की आभाळ खूप जास्त आलेलं होतं, असं वाटत होतं पाऊस येईलच काही की. सकाळ सकाळी स्वामी समर्थाच्या आणि साईबाबाच्या मंदिरात जाऊन पाया वगैरे पडून आले होते. ते योगायोग ते घडला होता. मी काही म्हणजे ठरवलं नव्हतं जावं म्हणून, 5 वाजता जावं म्हणलं होतं, पण योगायोग पाया पडून वगैरे आले होते. तर सकाळी माझं दर्शन झालं होतं आणि वैशपप्पाला जायचं म्हणून मी थोडंसं गडबडीमध्ये स्वयंपाक करणार होते. आणि मी चपाती, मेथीची भाजी, भात, वरण असं स्वयंपाक करणार होते, जास्त काही करणार नव्हते. मला दूध खीर वगैरे बनवायची होती, पण ते जाणार असल्यामुळं म्हणलं एकटीसाठीच काय बनवायचं, म्हणजे दुसरं काहीतरी गोड साधं सिंपल त्यांनी खाऊ शकतील असं बनवावं, असं माझं म्हणणं होतं. त्यामुळं मी प्रसादाचा शिरा बनवणार होते. आपण सत्यनारायणचा तुम्ही प्रसाद खाल्लाच असेल, ते शिराकडे मला खूप जास्त आवडतो आणि आज मी पहिल्यांदा तोच बनवणार होते. कारण की मी नेहमी प्रयत्न केला, म्हणजे मी कधी बनवला नाही आजपर्यंत तसा प्रसादाचा शिरा. म्हणजे आपण असा साधा शिरा वगैरे बनवतो, पण तसा मोकळा असा होणारा म्हणजे कसा होतो ते पण मला माहिती नाही. मी पण रेसिपी यूट्यूबवरूनच बघितली होती. ती कशी बनवणार आहे ते पण तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा तर मी कणिक वगैरे मळून ना बाजूला ठेवून दिलं होतं, जेणेकरून भाजी कट करेपर्यंत, भाजी शिजेपर्यंत ना, म्हणजे भाजी शिजायला टाकेपर्यंत ना आपली कणिक मस्त अशी भिजून तयार होईल म्हणलं चपात्या करण्यासाठी. कणिक पण छान भिजली ना तर चपात्या पण छान होतात. त्याच्यामुळं ना पहिल्यांदा आधी मी इथं मेथीची भाजी वगैरे करून घेतली आणि साधी सिंपलच बनवणार होते. आपल्या लसणात जे तशीच छान लागते मेथीची भाजी, जास्त काही वेगळी बनवत नाही. गुरुपौर्णिमे दिवशी गुरुच्या तर पाया पडतात, आई वडिलांच्या पाया पडतात, पुन्हा आपल्या शिक्षकाच्या पाया पडतात, पुन्हा मित्र मैत्रीण आणि नातेवाईक म्हणा किंवा भाऊ बहीण, आपल्याला जे पण आपल्याला जे आपल्या लाईफमध्ये येऊन जास्त चांगल्या गोष्टी शिकवतात ना, ते सगळेच आपले गुरु असतात. आणि खरं मध्येच त्यांना माझ्याकडनं ना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, ज्यांनी मला ना सगळ्या चांगल्याच गोष्टी शिकवल्या आजपर्यंत. आणि माझ्या म्हणजे कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन माझ्या गुरूंनीच मला त्या गोष्टी शिकवल्या असं मला वाटतं ना. मी रेडी होऊन मस्तपैकी वंशपप्पाला सोडायला जायला लागलो होतो. आणि पावसाचं वातावरण झालं होतं, पण पाऊस काय अजून आला नव्हता. आता रोज असंच होतं लातूरमध्ये, पाऊस काही येत नाही, पण पावसाचं वातावरण रोजच होतं. तर मग मी सोडून आले, नंतर मस्तपैकी चहा वगैरे करून प्यावा म्हणलं. आणि थोडंसंच लांब गेले असतील वंशपप्पा, तर वंशपप्पाचा मला फोन आला की भाडं कॅन्सल झालं आहे म्हणून. त्यांचं कोणीतरी एक्सपायर झालं होतं. मग त्यांनी वापस रिटर्न यायला लागले होते. मग अजून थोडासा आनंद झाला. मला तर आनंद होणारच होता, कारण की जायले म्हणले की कसं वाटतंय माणसाला, आणि यायले म्हणले की आनंद होतायच ना. तर ह्या बिस्किट पुड्याची कहाणी तुम्हाला माहितीच आहे. आधी 2ला भेटायचं, आता 5ला भेटायला लागलंय. तर जाऊ द्या. तरी वंशला इथं मस्तपैकी पाया पड म्हणलं देवाच्या वगैरे.
आणि माझ्यासुद्धा. कारण की आपण पण त्याचा गुरुच असतो आणि त्याला लहानपणीपासून हे संस्कार दिले पण पाहिजेत ना. त्याच्यानंतर मी वंशला सोडून आले आणि नंतर ना आता मला वरण आणि भात करायचं होतं राहिलेलं. कारण की देवाला पण नैवेद्य दाखवायचे. आता मला वाटते संध्याकाळच होईल काही की हे सगळं करता पहिल्यांदा मी वरण करून घेतलं, नंतर पापडं वगैरे तळून घेतले थोडेसे आणि नंतर मला का नाही भात भात पण इकडं मी लावून दिला होता. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर मी वैशपप्पाला आणायला गेले. वैशपप्पाला नंतर घेऊन आल्यानंतर ना फरशी वगैरे पुसून घेतली मस्तपैकी. कारण की फरशी वगैरे पुसल्याशिवाय तर मस्त वाटतच नाही ना. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ह्या गोष्टी करावंच वाटते. मग पहिल्यांदा फरशी वगैरे पुसून घेतली. तोपर्यंत तर काय पाऊस चालू झाला होताच. आणि कसं आहे, आज दिवसभर पाऊस आणि उद्याचा अख्खा दिवस पाऊस राहिला बरं का. म्हणजे दीड दिवस पाऊस चांगला कंटिन्यू होता. आणि एवढं बघून आम्ही खुश होतो, कारण की लातूरमध्ये पाऊस पडतच नव्हता, बाकी सगळीकडे पडत होता. तर इथं मी पहिल्यांदा सकाळी ना काजू बदाम पण कट करून ठेवलेले होते, म्हणजे शिऱ्यासाठी बरं का. कारण की मी ना पहिल्यांदा आधी पण कधी खाल्लेला आहे असं काजू बदाम टाकलेला शिरा, पण मी कधी बनवला नव्हता. तर मला कसं लागेल ते माहिती नव्हतं, पण तरी पण म्हणलं थोडेसे टाकून घ्यावेत काजू बदाम. तरी तुम्ही थोडेसे कट करून घेतले होते, जेवढे होते तेवढेच माझ्याकडं. आणि विलायची आणि साखरेची मला पण पावडर थोडीशी करून घ्यायची होती. तर त्याच्यासाठी आता मिक्सर कशाला लावत बसावं म्हणलं, आपलं पोलपाट लाटणं मस्त त्याच्यावरच आपण छान अशी बारीक पावडर करून घ्यावी. आणि ती करून घेतली मी पावडर वगैरे. आणि थोडासा हलका रवा पण मी भाजून घेतला, कारण की मला डायरेक्ट असं भाजलेलं आवडत नाही. तर मी पहिल्यांदा पण भाजून घेतला होता. नंतर त्याच वाटीनं मी 1 वाटी तूप घेतलं होतं, तेवढं होतं माझ्याकडं. आणि त्याच वाटीनं आपल्याला रवा घ्यायचा आणि त्या वाटीने साखर आणि त्या वाटीनंच दूध, म्हणजे ते एकच माप ठेवायचे आपल्याला. तेवढंच प्रमाण आपल्याला ठेवायचं इक्वल. तर मला वाटत होतं थोडंसं तूप कमी पडलंच काही की थोडंसं, मग जाऊ जा म्हणले काय त्याला ॲडजस्ट करून टाकूयात आपण. तुम्ही टाकू शकता भरपूर असलं तर तूप. तर छान असं आपल्याला 5 ते 10 मिनिट रवा छान असा भाजून घ्यायचा तुपामध्ये. तर आपल्याला त्याच्यामध्ये काजू बदाम टाकून ना मस्त असं 2-3 मिनिट अजून भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे काजू बदाम पण छान असे भाजले जातात मध्ये. आणि नंतर आपल्याला एक केळी त्याच्यामध्ये टाकून द्यायची. आता मी पहिल्यांदाच केळी टाकून बनवत होते. कसं बनल ते मला पण माहीत नव्हतं. पण असं म्हणतात त्याच्यामध्ये केळी टाकतात म्हणून. तर मी पहिल्यांदा बनवते. केळी सगळी मॅश वगैरे करून घेतली ना, नंतर ह्याच्यामध्ये 1 वाटीभर दूध टाकून ना सगळं मिक्स केलं. थोडं करून दूध टाकलं. नंतर दूध टाकून एक वाफ काढली आणि नंतर साखर टाकली बरं का शेवटला. आणि मस्त अशी वाफ काढून घेतली साखर टाकून. आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचा सगळ्या शिरा वगैरे. त्याच्यामध्ये नंतर विलायची पावडर शेवटला टाकून सगळं मिक्स करून झाकून ठेवून द्यायचं बंद करायचं आपल्याला गॅस. आणि इथं 5 वाजता पाऊस यायला लागला होता. मग माझ्या तर साड्या एवढ्या बदलल्या ना, काय विचारूच नका. 2-3 तर साड्या मी बदलल्या असत्या. आता पावसात मी एक भिजले म्हणून अजून साडी बदलली होती मी. थोडंसं मला व्हिडिओ काढावा वाटला म्हणून मी आले होते. तर खरं मध्ये मला वाटलं थोडंसं भिजेल काय की, पण मी सगळीच भिजले होते म्हणून जाऊ जा म्हणलं. कारण की खूप दिवस झालं भिजले पण नव्हते. म्हणजे लग्न झाल्यापासून असं आवर्जून भिजावं असं कधी वाटत नाही. आणि असं म्हणजे गाडीवर वगैरे भिजले तर भिजले, पण असं तर कधी भिजले नाही मी स्वतःहून जाऊन पाऊस पडलाय आणि भिजावं लहानपणीसारखं असं कधी वाटलं नाही. कारण की लहानपणी आपल्याला कसं वाटते पाऊस पडला की भिजायला जावं, पण आपली आई भिजायला जाऊ देत नाही. आणि आत्ता कसं आपल्याला कोणी म्हणणार पण नाही जाऊ नको बाई भिजायला, तरी पण आपल्याला भिजायला जाऊ वाटत नाही. तर लहानपणामध्ये ना आत्ताच्या ह्याच्यामध्ये किती फरक आहे ना. आता पाऊस पडायला की आपण पांघरून घेऊन झोपी जाईल असं तर आहे. आणि हे पोरगं पण आता शाळेतून आलं होतं आणि ह्याचं पण भिजायचं चालूच होतं बरं का माझ्यासोबत. तरी तर आपला शिरा वगैरे मी मानला आता देवाला नैवेद्य दाखवून घेऊ होता. तसं मला लवकरच जायचं होतं वंश पप्पाला आणि वंशला घेऊन मंदिरामध्ये. कारण की मी तर जाऊन आले होते, पण त्यांना पण घेऊन जायचं होतं. तर इथं मस्त देवाचं ताट तयार केलं. देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवून घेतला. थोडासा पाऊस म्हणजे थोडासा बारीक झाल्यानंतर मग म्हणलं चला दत्ताच्या मंदिरात जाऊन येऊत. आणि बिलकुल गर्दी नव्हती. एवढं मस्त वाटायला लागलं होतं ना मंदिरात आल्यावर, एकदम शांत शांत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब